जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री। तर आज आमचं काय काम सुरू आहे तर चला बघूया। तो अजूनही आमच्याकडं चांगला दणकेवाज पाऊस झालेला नाही आहे, त्यामुळं काय आमच्या असे छोटे मोठे कामं उरकायचं काम सुरू आहे। तर हे गिन्नी घास आहेत आणि गिन्नी घास कट करून ठेवलं होतं, वाट बघत होतो पाऊस जर पडला तर लावूया, पण पाऊस काही अजून दिसेना नाही। पण काल थोडासा रिमझिम पाऊस झाला होता, त्यामुळं जराशी मातीमध्ये ओल आहे तर त्या ओलीमध्ये चिपकून देऊया म्हणून मी टोपलं भरून घेतलंय आता। आणि हे एवढंच लावायचं होतं। मागच्या वेळेस आम्ही लावलं तेव्हा पातळ झालं ते, त्यामुळं अजून एक असं वाटलं दाट करावं, त्याला एक मध्ये सरी टाकावं। त्यामुळं हे निबर जेव्हा जनावरांना चारा टाकला त्यावेळेसच त्याला कट करून ठेवलं होतं। ऊसासारख्या याच्या डिंडोऱ्या केल्या तरी चालतात आणि हेच पुन्हा उगतं, किती भारी ना। तर आणि ते मक्का तरी डबल लाव, मक्का इतकी महाग असते ती आणून टाकावं, पुन्हा वावर तयार करावं, पुन्हा लावावं। पण हे सोपं आहे की नाही, कोण कोण करू शकतं बरं। आणि कोणाकोणाच्या तिथं ऑलरेडी हे गवत आहे त्यांनी पण कमेंट्समध्ये नक्की लिहा, म्हणजे बाकीच्या आपल्या शेतकरी बंधून त्याचा फायदा होईल। तर योगेश इथं कुदळीनं त्यांनी आधीच खोदून ठेवलं आहे आणि त्यानंतर एक बघा दोघांच्या मध्ये एक सरी बसती आहे, त्यामुळं डबल गवत आमचं जागेवरच होणार आहे। मागच्या वेळेस वाटलं होतं की नाही होणार एवढं ॲडजस्ट, पण किती छान असं ऊसासारखं कांड्या आल्यात बघा आणि हिरवंगार पाऊ लुसलुसीत गवत आहेत। आणि याला कट न करता जरी तुम्ही जनावरांना टाकलं ना, कुट्टी न करता, तरीही ते गवत पडू देत नाही, एकदम व्यवस्थित खातात। कुठलाही चारा तुमचा चिमूटभर वाया जात नाही। त्याला ऊसासारखंच लावतात, मस्त कंडोरे करून घेतात आणि झाकून टाकणार आहेत आता। आणि आमचं काम मस्तपैकी चालू होतं, पण भरपूर कमेंट्स येतात की ताई बैलगाडीचा व्हिडिओ अपलोड करा ना। पण बैल आता सध्या खूप बिझी आहे, कारण शेतामध्ये बैलांचंच काम चालू आहे आणि थकलेल्या बैलांना बैलगाडी चालवणं मला तरी आवडत नाही। पण काय झालं, आमच्या बबन तात्याची गाडी इथून चाललीच होती, कारण त्यांना खोऱ्यामध्ये वखर फाटा घेऊन जायचं होतं त्यासाठी, आणि आम्हाला दिसले, आम्ही त्यांना थांबवलं, पण बैल नवीन आहे त्यामुळं मला भीती वाटत होती आणि ते म्हणे नाही तू एकटी चालू शकते, चालव। आता काय करावं, बैलांचा घुंगरांचा आवाज तर मला भारी आवडतो, बैल मला हँडल पण करता येतात, पण खूपच नवीन बैल आहे आणि हे बैल खोऱ्यातले आणि त्यांचा मालक आहे ना खूप पळवतो, त्यामुळं अजून भीती वाटते की हे बैल मला कंट्रोल होतील का, पण नाही ते छान चालत आहेत। आणि आता आम्ही आता एक थोड्या वेळात चालूया, कारण बैलगाडीचा व्हिडिओ पण होईल सगळ्यांसाठी आणि बैलांनाही त्रास होणार नाही, बरोबर आहे की नाही। तर चलाच बैलगाडीची सैर करून येऊया आता। आणि शेवटी बबन तात्याला पण मी म्हणलं गाडीत बसून घ्या तुम्ही, कारण पै कशा चालतात। आणि आम्ही आता मस्तपैकी बैलगाडी चालवत गावाकडे निघालो होतं, गारणमध्ये गाव आहेत आणि त्यानंतर पुढं खोर आहेत, खोरं खूप दूर आहे तिथून, तर त्यासाठी त्यांना इकडनं वखरफाटे लागत होते म्हणून ते घेऊन चालले। आणि अजून एक गंमत शेअर करू वाटते तुमच्यासोबत, कारण बैलगाडीचा व्हिडिओ बनवणं एवढा सोपा नसतो, कारण कॅमेरामन बैलांसोबत कसं चालणार, बैल चार पायाने आणि उधळत चालतात बघा। आता उतार एवढा मोठा तिथे दिसत नाही तरी सॉफ्टली दिसतोय, पण तेव्हा खूप डेंजर असतं। आणि आता आम्ही इकडून बैल पण जोरात सुटले, माझा कॅमेरामॅन कसं करणार, मग आम्ही काय करत असेल बरं, कमेंट्समध्ये लिहा कशी शूटिंग घेतली असेल या बैलगाडीच्या व्हिडिओची, मी नक्की पुढच्या वेळेस शेअर करेन। पण यावेळेस मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे, कारण भरपूर कमेंट्समध्ये येतात की बैलगाडीचा व्हिडिओ बनवा, पण तो कसा बनवा मला सांगा पटापट। जास्त पाऊस नाही झालेला तरी हिरवळ बघा, एकदम हिरवा निसर्ग खुलून दिसतोय की नाही। थोडासाच पाऊस झाला आहे, गवतावरून तुम्हाला अंदाज येईल की आमच्याकडं किती पाऊस झाला आहे। त्यामुळं बाजूला नदी एक कोरी खणखणीत पडलेत, अजून मागच्या वर्षी तिला पाणी नव्हतं आणि त्यावर्षी अजून नाही। आतापर्यंत चांगला धुवाधार पाऊस झाला असता तर आमच्या शेताकडची मजा अजून वेगळी असती, कारण जितकं जास्त पाणी तितकं काम असतं।
आणि गावापर्यंत आलोय बघा, गाव पण दिसते. आता इथून तात्यांना बाय बाय करूया ना आपण आपल्या कामाकडे वापस येऊया. आता जाणार नाही. आम्ही आधी लावलं होतं पण असं वाटलं हे बरं होईल, पण ते जरा पातळ झालंय म्हणून मग अजून एक मध्ये सरी पाडतोय. आणि हे कापून बघा, आत्ता कापले लगेच दुसरं उगून आलं. मक्कापेक्षा तर भारी आहे ना की कापायचं परत येतं, कापायचं परत येतं. आणि किती छान आहे. आणि ढोरं त्याला जर शिट्टी पडू देत नाही, कापून नाही टाकलं तरी पूर्ण खाता, कारण नरम असतं ते. आता ही मध्ये रेश वडून घेऊया आपण. गिन्नी घास म्हणतात त्याला. आणि याच्या काड्या लावल्या ना तरी येतात. आणि बैलगाडीची फाळे करून आलायत. आता चांगलं पुन्हा जोश वाढलायत आणि दणादणा उकरून घ्यायचे आहेत आणि परत त्याच्यामध्ये आपल्याला काड्या लावायच्या आहेत. तर हेच पद्धतीनं असं सगळं आज पूर्ण करून घेणार आहोत आज, कारण डबल चारा करायचा आहेत आणि गाई पण वाढवायच्या आहेत. आम्ही खूप सुंदर गोठा बांधला आहे, तर त्या गोठ्यामध्ये गाई पण भरायच्या आहेत. अजून नवीन नवीन गाई घेणे आहेत आम्हाला. आमच्याकडे 2च आहेत, अजून जास्त पाहिजे. त्यासाठी चाऱ्याची पण बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे, कारण तुम्ही जर गाई पाळत असाल आणि चारा जर विकत आणत असाल तर काही जास्त फायदा नाही होत. कारण आपला चारा घरचा जर असला तर तो खर्च तुमचा वाचतो, बरोबर आहेत की नाही. आणि माझं सगळ्यांना एक सांगणं आहे की शेतीसोबत तुम्ही दुधाचा व्यवसाय नक्की करा, कारण शेतीचा काही भरोसा नसतो. पीक तुमच्या हातात असतं, मेहनत तुमच्या हातात असते, पण तुम्हाला त्याला मार्केटमध्ये किंवा निसर्ग साथ देईल हे माहिती नसतं. त्यामुळं आपल्याला खूप शेतकऱ्यांना खूप नुकसान होतं. पण जर तुमचा सोर्सेस जर वाढलेले असले तुमच्याकडं पैसा येण्याचा तर ठीक, कारण हे 10 दिवसाला तुम्हाला बिल मिळतंच दुधाचं. तर दूध प्लस शेती तर नक्की करा. आणि कोण कोण असं करतं त्यांनी कमेंट्समध्ये लिहा, म्हणजे आणि त्याचा किती फायदा होतो ते पण सांगा, म्हणजे आपले शेतकरी बंधू ते वापरतील आणि त्यांचा फायदा ते स्वतःच्या आयुष्यात करून घेतील. तर आता हे आम्ही सुरू लावून घ्यायचे सगळं, आणि माती वल्ली असल्यामुळं हे चिटकणार 100%. आणि थोडासा जरी पाऊस झाला तर तो वापस येणार, बरोबर. कांड्या मजबूत असल्या का म्हणून. तो इस तरह से हमें गिन्नी घास लगा रहे हैं। इसमें आप देख सकते हो ये ही तोड़ के लगाया तो मुंगिया भर का था। आणि अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं लावून घेतलं आहे आणि आता याला लावून आधी कांडी उकळलं कुदळीनं, नंतर त्याच्यामध्ये कांड्या टाकल्यात आणि त्यानंतर त्याला झाकून घेतलं. पण इथं इतक्या मुंग्या आहेत ना, सारख्या चावतात सारख्या, कारण तो गोड तसाच झालं आमचं काम. आता जेवढं काढलेलं होतं ना गवत तेवढंच भरलं 2 साऱ्या आणि निब्बर काढून ठेवलं होतं पहिले, तेच लावलं परत. आणि आता याच्यातलं परत निब्बर काढलं आणि हे कापल्यानंतर या 2 साऱ्या पुन्हा लावणार. तर किती भारी आहेत ना, आणि ऊसासारखं छान वाढतं. फक्त त्याला सुरुवात यायला थोडीशी वेळ लागते, नंतर एकदम छान होतं. आता दादाने मोटर चालू केली आहे, लाईनीला पाणी आलंय आणि आमच्या विहिरीत पाणी. तर आता बघूया इकडं काय काम सुरू होतं दुसरं. पण
आणि कुदळ हातात आले की अजून काहीतरी काम सुचतं. तर आहे आमचं कढीपत्त्याचं खूप छान झाड आहे विहिरीजवळ लावलेलं. आणि याला असं टाचळवून दिलं ना तर छान माती त्याच्या पाणी ऑब्झर्व करेल आणि पाणी याच्यामध्ये गेलं की झाड आमचं अजून मोठं होईल फटाफट. कारण हे झाडं पण विकल्या जातात. कारण 500-600 रुपये महिन्यांना पूर्ण कढीपत्ता उतरवून नेतात हे. आणि घरी पण. तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया. परत भेटूया नवीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.